विद्यार्थी मित्रांनो आपली पॅटची परीक्षा सुरू आहे आणि त्याच परीक्षेचा सराव म्हणून आज आपण इयत्ता 5वी विषय गणित याची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यात घेणार आहोत। ही प्रश्नपत्रिका यासाठी आपल्याला सोडवायची आहे जेणेकरून उद्याचा जो पेपर येणार आहे गणिताचा तो आपण अतिशय छान पद्धतीने सोडवू शकू। कालच्याप्रमाणे हा पेपर सुद्धा दोन भागामध्ये विभागलेला असेल। पहिला विभाग याच्यामध्ये तोंडी विभाग असेल आणि दुसरा असेल तो लेखी विभाग। आता तोंडी विभागामध्ये शिक्षक काही आपणास प्रश्न विचारतील, त्या या प्रकारचे प्रश्न काही इथे दिलेले आहेत। या 1 2 2 अ आणि 2 ब अशा पद्धतीने यापैकी जसे पण प्रश्न सर विचारतील, शिक्षक विचारतील त्याचे उत्तर आपल्याला तिथं तोंडी देणे अपेक्षित आहे। याच्यानंतर सुरुवात होती ती लेखन विभागाची। आता लेखन विभागामध्ये सांगण्याची खूप महत्त्वाची गोष्ट आहे, व्हिडिओ बनवण्याचा अर्थ तोच आहे। जागा कंजेस्टेड असते आणि मुलं मांडणी व्यवस्थित करत नाही, तर मांडणी नेमकी कशी असावी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की गणितामध्ये मांडणी कशी करायची असते जेणेकरून आपल्याला मार्क्स पैकीच्या पैकी मिळू शकतील। बघा प्रश्न क्रमांक 3 खाली दिलेली उदाहरणे सोडव। याच्यामध्ये 27,403 या संख्येतील 7 अंकाची स्थानिक किंमत विचारलेली होती। तर आपण दिलेली आहे 7,000 ते स्थानिक किंमत होते। तसंच 2 ते 7 यामधील एक अंक एकदा वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी तयार करा। ही एक संख्या आहे, हे लहान लहान प्रश्न आहेत, नो प्रॉब्लेम। तसंच एका बचत गटाला एका वर्षात 3,67,542 रुपये नफा झाला, ही संख्या अक्षरामध्ये लिही। तर आपल्याला अक्षरात लिहिता आले पाहिजे। हा प्रश्न जनरली सर्वत्र कॉमन आहे, म्हणजे इयत्ता 5वी ते इयत्ता 8वीच्या सर्व मुलांना काही प्रश्नाचे पॅटर्न फिक्स आहेत, म्हणजे त्यांना एक संख्या देतात, ती संख्या अंकात विचारतात, अक्षरात विचारली जाते, ते व्यवस्थित लिहायची असते न चुकता। त्याच्या व्यतिरिक्त पुढे आपण बघता येईल आपल्याला गुणाकार 100% बघा, इथे गुणाकार एक आलेला आहे। कोणत्या संख्येला 28 ने गुणल्यास गुणाकार 4,844 येईल, तर आपण इथं गुणाकार कोणता दाखवू शकतो। त्याच्या व्यतिरिक्त पुढचा प्रश्न आहे बघा, एक बेरीज, मी मग सांगत होतो एक बेरीज असेल, एक वजाबाकी असेल, एक गुणाकार असेल आणि एक भागाकार असेल, ही बेसिक क्रिया आहे। तर त्या प्रकारच्या क्रिया तुम्हाला 100% येतील। तर ह्या सोडवत असताना व्यवस्थित मांडणी करून सोडवा, तुम्हाला सर्वांना छानपैकी येतं। पण होतं असं की गडबडीमध्ये मांडणीमध्ये आपण चुकतो आणि मांडणीमध्ये चुकल्यानंतर आपल्या उत्तराला कोणसुद्धा पूर्ण मार्क देऊ शकत नाही। तर 4 मार्क्स आहेत, बेरीज येणारच, वजाबाकी असणारच, गुणाकारसुद्धा असेलच आणि भागाकारसुद्धा असेल। तर त्याच्यापैकी आपण योग्य पद्धतीने अंकांची मांडणी करून त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करावा। त्याच्यानंतर एक संख्या उद्या असा 100% प्रश्न असेल की विभाजक लिहिण्यासाठी एखादा प्रश्न असेलच। तर त्याच्यामध्ये आपल्याला आता 28 आणि 18 दिलेलं आहे। तर विभाजक म्हणजे कोणकोणत्या पाड्यात येतं ते, म्हणजे 1 च्या 2 च्या 4 7 14 28 आणि 18 ही संख्या कोणकोणत्या पाड्यात येते, 1 2 9 18, म्हणजे ती संख्या पण यायलाच लागते आणि एक सुद्धा यावंच लागतं आणि बाकी राहिलेल्या जे पाड्यामध्ये संख्या आहेत त्या संख्या आपल्याला तिथे लिहायला लागतील। त्याच्यानंतर दिलेल्या सारणीतील संख्यांना भाजकाने निश्चित भाग जात असल्यास खून करा। तर आपल्याला आता दिलेलं आहे बघा, सुरुवातीला 2 दिलेला आहे, 45 दिलेला आहे, तर 2 न 45ला भाग जात नाही म्हणून इथं फुली मारली, 5 ने भाग जातो म्हणून टिक केलं। तसंच या 2 ने 60 या संख्येला भाग जातं म्हणून यस, आणि 5 या संख्येनं 60 या संख्येला भाग सुद्धा जाऊ शकतं म्हणून त्याला पण यस। अशा पद्धतीने पण प्रश्न तुम्हाला नक्कीच असेल। आता आपण महत्त्वाच्या प्रश्नावर येऊया। बघा प्रश्न आपल्याला असा असेल की एका टोपलीत 20 चेंडू आहेत, त्यातून प्रत्येक गटात 6 चेंडू येतील, असे गट तयार करायचे आहे। असे किती गट तयार होतील, टोपलीत किती चेंडू उरतील। आता इथे एक लक्ष द्या, नाजूक गोष्ट आहे की मुलं डायरेक्ट उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात, तर तसं न करता असं ते सोडून दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला बाळांनो। असे सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून, त्यासाठीच हा खास व्हिडिओ मी तयार केलेला आहे की आपण उत्तर कशी लिहिणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीने उत्तर लिहा जेणेकरून मार्क्स आपल्याला छान पद्धतीने पडतील। भागाकार क्रिया करून दाखवणं तिथं अपेक्षित आहे। 2 गुणांचा प्रश्न आहे, हा 1 गुणाचा प्रश्न नाही आहे। त्यामुळे नुसता उत्तर न लिहिता अशा पद्धतीने लिहिण्याची सवय टाकाल तर तुम्हाला छान पद्धतीने मार्क नक्कीच मिळून जातील। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा किंवा प्रश्न सोडवा। याच्यामध्ये आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी विचारलेला आहे प्रश्न हा। तर प्रश्न न वाचता मी डायरेक्ट सांगेन, इथं क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणामध्ये आता हा आयताकाराचा क्रीडांगण आहे। याच्यामध्ये आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे, त्याच्याद्वारे आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढलं। आता विचारलेला आहे खर्च किती येईल संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी खर्च। मग जसं क्षेत्रफळ असेल त्याच्या गुणाकार केला तर आपल्याला काय निघणार आहे, 100% तो खर्च निघणार आहे। मग आपण क्षेत्रफळ काढलं, पहिला कोणा लांबी गुणिले रुंदी केलं। मांडणी बघा बाळांनो, मांडणी महत्त्वाची आहे। जागा कंजेस्टेड असते, तुम्हाला जागा उद्या नक्कीच असेल, जसं आजच्या पेपरला होती, पण मुलं लिहित नाहीत व्यवस्थित, लिहिण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम्स आहे। तर त्या मांडणी व्यवस्थित करून घ्या। या पद्धतीने याची मांडणी जी समोर स्क्रीनवर दिसते अशी एकाखाली एक मांडणी करून लिहिला तर मार्क्स नक्की 100% पूर्णचे पूर्ण मार्क पडतील। तर अशा पद्धतीने पहिला क्षेत्रफळ काढायचं आणि जे रक्कम मिळेल त्याला, म्हणजे ज्या 1 चौरस मीटरला जसे रक्कम दिले 650, तर 1200 गुणिले 650 तर 7,80,000
इतका खर्च क्रीडांगण तयार करण्यासाठी येईल असं इथं आपल्याला मेन्शन करता येईल. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे परिमितीचा. बघा परिमिती म्हणजे काय, सगळ्या बाजूंची फक्त बेरीज करायची असते. तर बस इथं षटकोनाला 6 बाजू असतात, 6 गुणिले बाजू करा किंवा मॅन्युअली म्हणजे 1 बाय 1 तुम्ही प्रत्येक 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12 जरी केला तर काही फरक पडत नाही आहे. पण तसं न करता गुणाकाराचे सूत्र आहे, ते सूत्रानुसार 6 गुणिले बाजू म्हणजे 72 सेमी असं याचं उत्तर येईल. अशा पद्धतीने मांडणी करा बाळांनो. तसंच आता इथं एक आयतालेखावर सुद्धा 100% एक प्रश्न असेल तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी. इथं पण आकृती दिलेली आहे बघा, एक लांबी आणि एक रुंदी दिसते. उदाहरणार्थ आता हे चौकोन जर असेल तर आपण सूत्र बाजूवर घेतं. इथं आयत दिसतो, एक बाजू 5ची आहे आणि एक बाजू 4ची म्हणजे आयत आहे. आयताचं क्षेत्रफळ सूत्र आत्ताच वापरलं आपण, लांबी गुणिले रुंदी, बस त्याला वापरलं. त्याच्यानंतर आलेल्या प्रश्नाला उत्तर, हे एक महत्त्वाचा मुद्दा राहून जाईल. आलेल्या उत्तराला असं मांडणी करण्याची सवय टाकून घ्या बाळांनो, ते खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर आहे बघा पुढचं शाब्दिक उदाहरण आहे, सोयाबीनच्या बियाण्याच्या पोत्यात 40 किलो 500 ग्रॅम बियाणे पेरणीसाठी. तर याची पण मांडणी करून सोडवा, जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने मार्क्स मिळतील. आणि मांडणी केल्यानंतर फक्त मुलं एवढीच उत्तर लिहितात, एवढंच न उत्तर लिहितात, ते उत्तर कसं आलं आणि काय आलं हे सुद्धा लिहिणं अपेक्षित आहे. आता इथं सेमीचं मुलांचं मी उल्लेख केलेला नाही आहे मराठी पेपर असल्यामुळं. जर तुम्हाला पेपर तशा पद्धतीने भेटत असेल त्या भाषेमध्ये, तर तुम्हाला इथं गरजेचं आहे की इंग्रजीमध्ये हे वाक्य इथं लिहिणं खूप गरजेचं आहे. तर त्या भाषेमध्ये आपल्याला लिहिणं ते गरजेचं आहे. तसंच दुसरा प्रश्न आहे बघा, एका वाहनाचा ताशी वेग 80 किलोमीटर आहे, तर तो वाहन 4.25 तासात किती किलोमीटर जाईल? व ताशी वेग त्याचा आहे 80 किलोमीटर, म्हणून 4 तासात ते 320 किलोमीटर जाईल आणि 15 मिनिटांमध्ये पुन्हा तो 20 किलोमीटर, म्हणजे असं 340 किलोमीटर ते वाहन जाईल. अशी मांडणी करून लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर वजाबाकी करण्यासाठी दिलेलं आहे. वजाबाकी तुम्हाला खूप अवघड आहे ना, जास्त अवघड नाही आहे, फक्त मांडणी व्यवस्थित करा बाळांनो. आणि हातच्या द्यायला विसरू नका, हातच्या खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. म्हणजे विधान बरोबर असेल ते, आता हे प्रश्न तर तुम्हाला आता जो शेवटचा आपला प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला भरपूर आहेत ना. तर त्यामध्ये 16/4 म्हणजे उत्तर किती येतं? 4. आणि 4 अधिक 0 म्हणजे 4च येतं, बस हे लिहायचं आहे. आणि हे आपल्याला एक संख्या इथं मोठी दाखवायची होती, ॲक्च्युली इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक असेल. ही ज्या 2ने 8ला जर भागलं तर उत्तर किती येतं? 4 येतं, बरोबर ना. तर इथं संख्या मोठी पाहिजे होती, ॲक्च्युली आपण कमी केलं. तर ह्याला काय करूया, ह्या 2च्या जागी आपण 4 लिहूया, म्हणजे इथं 6 होईल. तर हे 6 ही संख्या कोणापेक्षा मोठी झाली? 4पेक्षा. तर हे 4 हे लहान आहे कोणापेक्षा? 6पेक्षा. म्हणजे 6 ही मोठा आहे 4पेक्षा. अशा पद्धतीने आपण इथं उल्लेख करू शकतो. थोडीशी मिस्टेक आहे, समजून घ्या. त्याच्यानंतर पुढे पुढचा प्रश्न आहे, शाळा सुटल्यानंतर एक प्रश्न इथं शाब्दिक प्रश्न आहे, ह्याला आपण मांडणी करून सोडवा, जेणेकरून आपल्याला मार्क्स पडतील बाळांनो. शाळा सकाळी 10:30 भरते आणि सायंकाळी 4:50 सुटते. तर इथे एक माझी ट्रिप असेल. जनरली मुलं करतात की जी संख्या इथं आहे त्यातून ह्या संख्या वजा करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर ना. म्हणजे 4:50 किंवा 10:30 मधून आपण 4:50 वजा करतो. तसे न करता जर अशा प्रकारचं गणित आलं तर सगळ्यांनी मध्याह्न आणि मध्यान्होत्तर असं एक पार्ट लक्षात ठेवायचा. सकाळची जी 12पर्यंतची वेळ असते ती वेळ वेगळी असते आणि 12 नंतर 1 न म्हणतात 13, 14 दुपारी, बरं का, 15 अशा कन्सेप्ट लक्षात ठेवा. 16. आता इथं 4:50 म्हणजे बघा, आता हा 1, 2, 3, 4 म्हणजे थोडक्यात कसं म्हणायचं ह्याला, 1, 2 वाजले, इथं 3 वाजले, इथं 4 वाजले. तर ह्या पद्धतीने 16 म्हणजे किती वाजले? 4 वाजले. तर 4:50 असं म्हणता आपण 16:50 म्हटलं तर किती छान होईल. म्हणून हे बेरीज किंवा वजाबाकी करत असताना जनरल लक्षात ठेवा, 16.50 कुठून आलं? तर 4:50चे 16:50 झाले. हे मिनिटं तर काही चेंज होणार नाहीत ना, पण 16 म्हणजे हे 24 ताशी घड्याळामध्ये आपण 4ला 16 म्हणतोय. तर त्या पद्धतीने आपण इथे लिहायचं आहे दुपारचे 4 म्हणजे. आणि त्याच्यातून हे आपलं रेग्युलर सकाळचे, आता सकाळचे 10 म्हटले, सकाळी म्हटलेलं आहे ना, मग त्यामुळे काय, आता नो प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीची वजाबाकी आपण इथं करू शकतो. 16:50 10:30 गेले तर 6:20 म्हणजे शाळा टोटल किती वेळ चालू झाली? 6 तास 20 मिनिटं शाळा चालू होती. अशा पद्धतीने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तसं दुसरा प्रश्न डांबरीकरणाचा आहे, म्हणजे शाब्दिक प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बाळांनो असंच लिहायचं आहे की 850 मीटर रस्ता झालेला आहे आणि राहिलेला किती पैकी आहे 1.5 किलोमीटर. तर 1.5 किलोमीटरपैकी करताना असेच इथं करायचं, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. तर हे 1000 म्हणजे आता 1.5 किलोमीटर म्हणजे किती झालं? 1500 मीटर. तर 1500 मीटरमधून 800 मीटर आपलं 850 मीटर वजा केलं तर 650 मीटर राहिलं. तर रस्ता अजून 650 मीटर करणे अजून बाकी आहे. सो हा झाला. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न उद्या 100% असेल ते चित्रलेख माहिती. मुलांना चित्र काढायला खूप आवडतात ना बाळांनो आपल्याला. तर इथं पण चित्र काढून दाखवू बघूया आता, चला लवकर.
इथं चित्र काढायचं आहे. आंब्या 72 संख्या दाखवायची, लिंबू 24 संख्या दाखवायची, संत्री 36 आणि चिक्कू 60. तर बस अशा सिंपल पद्धतीने आला आपला इथं असं एक कॉलम तयार करायचा बाळांनो. सेमच आहे, फक्त प्रमाण तयार करायचं आहे. मी माझी छोटीशी ट्रिक सांगतो वारंवार मुलांना, तुम्हाला पण सांगतो की जी संख्या दिली आहेत ना आपल्याला, ह्या संख्या म्हणजे 72, 24, 36, 60 ह्या कोणत्या पाड्यात आहेत त्या बघायच्या. जनरली हे एकाच पाड्यात असतात. म्हणजे 12 संख्या 72, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 60. बघा हे सगळे एका पाड्यात आहेत का नाही, असं पाडा बघायचा कोणत्या पाड्यात आहे आणि त्यानुसार हे प्रमाण द्यायचं. हे जे प्रमाण मी दिले ना इथं 12, हे प्रमाण, तर हे प्रमाण ह्याच्यानुसार द्यायचं असतं आपल्याला. म्हणजे एक चेंडू म्हणजे 12 फळे. तर थोडक्यात असं आपण ह्याला इथं चिन्ह मी चेंडू घेतलेला आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथं चिन्ह घेऊ शकता. मिकी माऊस काढा किंवा समथिंग जो तुम्हाला चिन्ह स्टार करू शकता. तर अशा किंवा नुसता फक्त गोल जरी करून ठेवलं तर काय फरक पडत नाही बाळांनो. बस सिम्पली साधा. आता हे मात्र लक्ष द्यायचं, किती नंबरला 72 आहे 12च्या पाड्यामध्ये, इतकेच चेंडू इथे निघले पाहिजेत. आता 72 ही संख्या 12च्या पाड्यामध्ये 12 सक्क 72, म्हणून आपण इथे काय केले, 6 प्रकारचे बॉल काढले. तसंच लिंबू, आता लिंबू म्हणजे किती इथे दिले 24, म्हणजे 12 फळे आहे ना, म्हणजे 12 दोन्ही 24. म्हणजे हे सगळ्यांचं उत्तर तसं पद्धतीने आपल्याला इथं माहिती देता येते. सो समथिंग बाळांनो असा प्रश्न असेल किंवा या प्रकारचा प्रश्न विचारतील, असं चित्र देतील आणि या संख्या किती आहेत, किती आंबे किती आहेत सांगा, मग ते समथिंग तेच करायचं. प्रमाण बघायचं, प्रमाण किती 12ला माहिती आहे, मग या 12 गुणुले 6 बरोबर 72. तसं येतं पण 12 गुणुले 2 बरोबर 12 दोन्ही 24. समथिंग अशी उत्तर ह्याला करायची आहेत. प्रमाण जे दिले ना त्यानं त्या चित्रांना गुणाकार करायचा. काय करायचा, गुणाकार. समथिंग गुड. तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका बाळांनो होती. आशा आहे सगळ्यांना छान पद्धतीने समजली असेल. थोडा व्हिडिओ मोठा झाला, लेंदी झाला, पण मे बी तुम्हाला पेपर कसा लिहिणं अपेक्षित आहे यासाठी एवढं गरजेचं होतं. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.